नीरज चव्हाणच्या घरातनं हगवण्यांचे 3 मोबाईल जप्त, परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त। वैष्णवी हगवण्याच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेशला 3 दिवसांची पोलीस कोठडी। वैष्णवीच्या लग्नात रुखवतासाठी 1.5 लाखांचा खर्च, पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांच्या पत्नीनं रुखवत तयार केल्याचं समोर। वैष्णवीच्या वडिलांकडनं घेतला 1 लाखांचा चेक, 50,000ची रोकड। अंजली दमानिया यांची माहिती। पुण्याच्या भावे हायस्कूल जवळ मद्यधुंद कार चालकानं 12 विद्यार्थ्यांना उडवलं। सर्व विद्यार्थी एमपीएससीची तयारी करत असल्याची माहिती। कार चालक पोलिसांच्या ताब्यात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले। कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, अजितदादांनी मुद्दाम कृषी मंत्री पद दिलं, कोकाटेंची नाराजी। धुळ्यातील रोकड प्रकरणी 9 दिवसांनी गुन्हा दाखल। अर्जुन खोतकरांचे निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटलांसह दोघांविरोधात कारवाई। राऊतांच्या जळगाव दौऱ्यापूर्वीच गुन्हा दाखल। संभाजीनगरमधील संतोष लड्डांच्या घरावरील दरोड्याची उकल। मित्र बाळासाहेब इंगोलेनं दिलं दरोडेखोरांना टीप। दरोड्यातील आरोपींची संख्या 10 वर। कोल्हापुरामधील किल्ले विशाळगडावरील 14 अतिक्रमण जमीनदोस्त, तर साताऱ्यामधील अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याजवळचं थडगही प्रशासनानं हटवलं। नाशिकच्या मालेगावातील भुईकोट किल्ल्याच्या अतिक्रमणधारकांना दिलासा। अतिक्रमण हटवण्यास हायकोर्टाकडनं 17 जूनपर्यंत स्थगिती। अहिल्यादेवी होळकरांची आज 300वी जयंती। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून चौंडीमध्ये जाऊन अभिवादन। अहिल्यादेवींवर लवकरच बहुभाषिक कमर्शियल चित्रपट काढणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा।